एकीकडे निवडणुकांमधला काळाबाजार रोखण्यासाठी नवं विधेयक आणण्याची भाषा होतीये, तर दुसरीकडे निवडणुकांमध्ये पारदर्शकतेसाठी बॅलेट पेपरची मागणी पुन्हा एकदा जोर धरतीये। ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असा पुनरुच्चार केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांनी नुकतीच भेट घेतली। या भेटीत ठाकरेंनीही बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत राजकीय पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं। ईव्हीएममध्ये मोठे घोळ असल्याचा आरोप विरोधक गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने करतात। तुमची राज ठाकरेंबरोबर भेट झाली, कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली? गप्पा मारल्या आणि अराजकीय गप्पा मारल्या आहे की आमची एका विषयावर नक्कीच चर्चा झाली। ती म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की मी वारंवार सांगितलेलं आहे की जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका। या त्यांच्या भूमिकेचा त्यांनी काल माझ्याकडे पुनरुच्चार केला आणि मला ते पटतंय, मला हे पटतंय। आणि राज ठाकरेंची भूमिका काल मी उद्धवजींनाही सांगितली की राज ठाकरे असं प्रकारे त्यांची भूमिका मांडतात आणि ती योग्य आणि उद्धवजींना असं वाटतं की याच्यावरती एक निर्णय होणं गरजेचं आहे। राज ठाकरे अनेक वेळा त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे आणि ती रास्तही आहे, पण मी स्वतः 4 वेळा त्याच मशीनवर निवडून आल्यामुळे मग आमचे विरोधक आम्हाला म्हणतात की तुम्ही जिंकला की तुम्हाला मशीन चालतं, हारला की चालत नाही। पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला एवढा आत्मविश्वास जर आहे की ते जिंकतात कॉपी न करता, मग जर राज ठाकरेंची एक मागणी आहे तर करून बघा एखादं इलेक्शन बॅलेट पेपरवर, काय हरकत नाही करायला। यावरून मंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे नवनाथ बन यांनी ठाकरेंना लक्ष केलंय। राज ठाकरेंनी त्यांची भूमिका पहिले स्पष्ट केली होती। आज जाऊन काय त्यांनी नवीन काही त्यांनी सांगितलंय का? नाही। आता हा निरोप घेण्यासाठी किंवा देण्यासाठी संजय राऊत गेला, याच्यातच मला काही तथ्य वाटत नाही। त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। मग राज ठाकरे साहेबांकडे जाऊन त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी तो निरोप दिलाय। आता तो उद्धव साहेबांकडे जाणार आणि उद्धव साहेब आता पण त्याच्यावर काहीतरी बोलणार, असं काही आहे का? संजय राऊत हा कदाचित उबाठांच्या तक्रारी करायला राज साहेबांकडे गेला असावा आणि त्या तक्रारीचा पाडा तिथं वाचून मला वाटतं संजय राऊत वापस गेलेले। संजय राऊतांना एवढं सांगायचं की बॅलेट पेपरवर जरी निवडणूक झाली, पोस्टल बॅलेटवर जरी निवडणूक झाली किंवा अन्य कशाही पद्धतीने निवडणूक झाली तर काहीही फरक पडणार नाही। जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे, जनता देवाभाऊंच्या पाठीशी आहे। कुठल्याही पद्धतीनं निवडणूक घेतली तर महायुती आणि भारतीय जनता पार्टी विजयी होणार आहे।